मुलांना पास्ता तर अतिशय आवडतो, पण मम्मीला टेन्शन असतं की काहीतरी हेल्दी त्यामध्ये करावं. म्हणूनच आज मी मस्त हेल्दी पद्धतीने छान पास्ता केलेला आहे. त्यासाठी पंपकिन म्हणजेच लाल भोपळा, गाजर, त्यानंतर टोमॅटो हे शिजत घालायचे आहे. कुकरमध्येच पास्ता आणि हे सगळं आपण शिजवणार आहोत. थोडं थोडं पाणी घालायचं, अर्धा कप, आणि हे दोन्ही कुकरमध्ये एक शिट्टी काढून घ्यायची. पास्त्यामध्ये थोडंसं तेल आधी घातलं तरी चालेल, मी आत्ता घातलं आणि हे छान मोकळं करून घेतलं. आता हे शिजलेल्या भोपळ्याची छान प्युरी तयार करायची. एका पॅन मध्ये थोड्या तेलामध्ये शिमला मिरची परतवून आपण तयार केलेलं हे सॉस यामध्ये घालायचं, 1 मिनिट परतवायचं आणि यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर, आपल्याकडे जे ओरेगॅनो असतात ते, आणि थोडंसं फ्रेश क्रीम घालायचं, मिक्स करायचं आणि हा शिजलेला पास्ता यामध्ये घालायचा. वरून 2-3 मिनिटं छान झाकून शिजवून घ्यायचं आणि आपला अगदी हेल्दी पास्ता तयार आहे. आता काय, एन्जॉय करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. बाय.